नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र स्टेट एक्झाम पेपर 1 जून 2020 मध्ये झालेला पेपर बघत आहे। तर चला आपण डायरेक्ट प्रश्नांकडे वळूया। यामध्ये आपण प्रश्न आणि त्याचे उत्तर एवढाच अभ्यास करतो आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल। तर पहिला प्रश्न आहे, विमर्श अध्यापन म्हणजे अध्यापनाबाबत विचार करण्याची सक्रिय प्रक्रिया। रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज अ सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग। क्वेश्चन 2, शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील मतभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे। अ टीचर शुड आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमंग स्टुडंट अँड टीच अकॉर्डिंगली। क्वेश्चन 3, स्वयंप्रभा इज ए ग्रुप ऑफ, म्हणजे स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीचा चॅनल आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे 32 DTH 24 DTH दिलेला आहे। आयोगाने म्हणजे साहित्य विद्यापीठाने 24 DTH दिलेला आहे। तर पाहून घ्या तुम्ही, मला 32 DTH वाटते। क्वेश्चन 4, अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये त्रिमितीय प्रतिकृतीचा समावेश होतो। ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लूड्स 3-dimensional मॉडेल। क्वेश्चन 5, शिक्षक विद्यार्थ्यांच्या वया तपासतात आणि शेरे देतात, याला मूल्यमापन म्हणतात। ए टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक अँड गिव्ह रिमार्क्स, दिस इज कॉल्ड इव्हॅल्युएशन। क्वेश्चन 6, सॉक्रेटिसने सत्य शोधनाची संवाद पद्धती दिलेली आहे। कोणती पद्धती? डायलॉग म्हणजे संवाद। प्रायोगिक संशोधनाचा हेतू सिद्धांताच्या उपाययोजनांचा अभ्यास करणे। एक्सपेरिमेंटल रिसर्चर्स आर एम टू स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थिअरी। क्वेश्चन 8, संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना परिमर्यादा असे म्हणतात। लिमिटेशन्स लेड डाऊन बाय द रिसर्चर्स आर कॉल्ड ॲज डिलिमिटेशन। क्वेश्चन 9, कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शततम आणि मध्यांक सारखेच असतात। क्वेश्चन 10, एक संशोधक पूर्वीच्या संशोधनाखालील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो, हे अनैतिक आहे। रिसर्चर्स uses data of earlier research paper and publishes a new research paper, is this unethical? Question number 11 to 15 हे उत्तरावर आधारित असल्यामुळं तुम्हाला हा उतारा व्यवस्थित वाचून त्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत। क्वेश्चन नंबर 11, करेक्ट ऑप्शन इज डी। क्वेश्चन नंबर 12, करेक्ट ऑप्शन ए। क्वेश्चन नंबर 13 सी। क्वेश्चन नंबर 14 बी आणि क्वेश्चन नंबर 15 ए। त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 बघू। संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर ग्राहकाच्या वर्तनावर भर देतात। ग्राहकांच्या वर्तनावर म्हणजे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर। क्वेश्चन 17, संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्य कोणती? तर संग्रहण, सूत्रीकरण, सांकेतीकरण आणि प्रक्षेपण। कलेक्शन, फॉर्म्युलेशन, एन्कोडिंग आणि प्रोजेक्शन। क्वेश्चन 18, संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश वाहक, ग्राहक व माध्यम हे घटक आहेत। द कंपोनेंट्स ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसिव्हर अँड मीडिया। क्वेश्चन 19, क्षैतिज म्हणजेच हॉरिझॉन्टल संप्रेषण हे संप्रेषण सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते। क्वेश्चन 20, बहुजिनसी श्रोते म्हणजे हेटेरोजेनियस ऑडियन्सेस आणि विस्तारित श्रोते व प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव ही समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत। समूह माध्यमाची वैशिष्ट्ये: बहुसंख्य श्रोते, बहुजिनसी श्रोते, विस्तारित श्रोते व प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव, ॲब्सन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे समूह माध्यमाची वैशिष्ट्ये आहेत। क्वेश्चन नंबर 21 हे बुद्धिमत्तेवर आधारित आहे। करेक्ट ऑप्शन इज सी। 22 करेक्ट ऑप्शन इज सी। 23 करेक्ट ऑप्शन इज ए। 24 25 हे सगळे मॅथ रिझनिंग असल्यामुळं तुम्हाला ह्या प्रश्नांचे सराव होण्यासाठी व्हिडिओ पॉज करून तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे।
त्यानंतर आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन 31 आणि 32 हे सुद्धा आकृतीवर आधारित आहे. 33 आणि 34 एक डेटाबेस दिलेला आहे आणि त्यावर आधारलेले प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 36. ट्राई या शब्दाचा योग्य अर्थ विस्तारित करून लिहा. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ TRAI? ट्राई. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्राई. क्वेश्चन 37. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मध्ये अंमलात आला. भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात विजय भाटकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 39. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती सरळ या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेली आहे. क्वेश्चन 40. भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी यांचा समावेश केलेला होता. शेतातील कचरा हा हानिकारक प्रकारात मोडत नाही. क्वेश्चन 42. सन 1992 मध्ये रिओ डी जानेरो येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास संबंधी परिषद भरलेली होती. क्वेश्चन 43. मानवी व प्राणी पेशी अवयव व दूषित शरीर अवयव या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट इन्सिनरेशनच्या सहाय्याने लावली जाते. बायोमेडिकल वेस्ट ऑफ ह्यूमन अँड ॲनिमल टिश्यूज, ऑर्गन्स अँड अफेक्टेड बॉडी पार्ट्स are to be disposed using incineration. 44. डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचे असण्याचे कारण काय? वृक्षांचा ऱ्हास, मातीचा ऱ्हास आणि डोंगरकडा टाकणे. 45. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रमुख केंद्र ग्वालपहरी गुरुग्राम या ठिकाणी प्रस्थापित केलेले आहे. 46. बसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला 12 वर्षे ही गुरुकुलात अध्ययन करावे लागते. वसू नावाची पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला 12 वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागते. 47. विद्यापीठ शिक्षण आयोगाने 1948 विद्यापीठे व महाविद्यालयामध्ये परीक्षेचा कालावधी सोडून 180 कामाचे दिवस असावे अशी शिफारस केलेली आहे. 48. उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका काय? तर विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. क्वेश्चन 49. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी स्थापित केलेली आहे. क्वेश्चन 50. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार पर्यावरण अभ्यास हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ वारंवार बघा म्हणजे येणाऱ्या स्टेट एक्झाममध्ये PYQ मधूनच पास होण्याची पूर्ण संधी आपल्याला असते. त्यामुळे PYQ जास्तीत जास्त अभ्यासणे आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो.